नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्रिया होळे युट्यूब चॅनल मध्ये. मी प्रिया तुमचं मनापासून स्वागत करते. खरं सांगू का तर महाराष्ट्रामध्ये नेमकं चाललंय तरी काय आणि बोलावं तरी काय बोलायचं. कारण आज जो व्हिडिओ मी पाहिला अक्षरशः माझं हृदय रडत होतं. अक्षरशः त्या मुलीला म्हणजे की सांगू शकत नाही मी, की असं वाटतंय की हतबल झालंय आपण, की आपल्याला करायचंय भरपूर काही पण आपले हात बांधलेत असं वाटतंय की त्या नराधमाला असं धरावं आणि त्याला इतकं मारावं की जोपर्यंत त्याचं प्राण त्याच्या शरीरातून निघत नाहीत तोपर्यंत त्याला मारावं. तर कळालं पण असेल की मी कशाबद्दल बोलत आहे. तर खरं सांगू का, व्हिडिओ मला असे काढायचे नाहीयेत बर का, परंतु आता आपल्या महाराष्ट्रातल्या आज जे काही म्हणजे की काल जी काही घटना घडलेली आहे आपल्या महाराष्ट्रामधल्या मालेगाव या तालुक्यामध्ये मालेगाव या तालुका आहे आणि तिथे ही घटना घडलेली आहे की अक्षरशः 3.5 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार करून तिचा चेहरा दगडाने ठेचून तिची हत्या करण्यात आली. तर मग ही काय बोलायचं म्हणजे काय बोलायचं सांगा मला. तर म्हणजे की बोलण्यापेक्षा मला फक्त आणि फक्त आपल्या महाराष्ट्राच्या जनतेला, आपल्या म्हणजे जे घराघरात जे कोणी माझे व्हिडिओ पाहतायत, ज्यांच्या घरामध्ये लहान मुली आहेत खास करून, त्यांनी माझे व्हिडिओ हे लक्षपूर्वक ऐका. कारण खरं सांगायला लागले की आपण हे बघा, आपलं मूल म्हणजे थोडासा तरी बदल आपण केला तर नक्कीच फरक पडेल. आपलं मूल आहे, आपलं बाळ आहे, ज्याला आपण 9 महिने पोटामध्ये वाढवतो, त्याचं जतन करतो, त्याला जन्म देताना एवढ्या वेदना सहन करतो एक आई, ज्या महिलेने बाळाला जन्म दिलाय ना तिला आई म्हणतात. आणि त्या आईलाच माहिती की त्या वेदना किती भयंकर असतात ज्या वेळेस आपण एखाद्या बाळाला जन्म देत असतो. अक्षरशः म्हणजे की पूर्ण शरीराची हाडे आपली मोडतात आणि म्हणजे की जेवढ्या वेदना होतात ना पूर्ण शरीराची हाडे मोडल्यानंतर, म्हणजे की म्हणतात की ती जी काही पेन असतं, जी काही वेदना असतात ते आपण एवढं सहन करतो ज्या बाळाला जन्म देण्यासाठी. आणि कुठंतरी कोणीतरी मानसिक विकृतीची माणसं आपल्या मुलाकडे वाईट नजर लावून बसलेले असतात आणि त्यांच्यावरती कधी ती वाईट म्हणजे की वासना त्यांची आपल्या मुलांना त्यांच्या वासनेच्या जाळ्यामध्ये पकडून त्यांना आपल्यापासून लांब घेऊन जातात. या गोष्टीची खरं तर खूप भयंकर भीती अशी मनामध्ये बसलेली आहे. परंतु ही भीती आपल्याला मनामध्ये येऊ द्यायची नाही. पण नक्की मुली आहेत तरी सुरक्षित कुठे आहेत सुरक्षित मुली? ना घरात सुरक्षित आहेत, ना शाळेमध्ये शिकायला गेल्यानंतर. कालच मी व्हिडिओ अपलोड केला होता त्या 13 वर्षाच्या मुलीचा, की जिला शिक्षा केली आणि तिचा मृत्यू झाला. आणि त्यापूर्वी अगोदर मी एक व्हिडिओ सोडला होता, तो म्हणजे की आपला सांगली या जिल्ह्यातला व्हिडिओ सोडला होता मी तो. आणि खरंच म्हणजे की इतकी विकृती माणसांची कशी असेल की त्यांना लहान बाळ सुद्धा कळत नाही. बाळ म्हणजे थोडक्यात आता बघा तुम्ही, बाळच आहे ते. 3.5 वर्षाचं म्हटलं तरी
किती लहान बाळ आहे ते, की त्याच्या आईला अजून ती बाळ पीत असेल किंवा आईला तिच्या पीत असेल अजून पण. मग म्हणजे की किती लहान बाळ आहे आणि त्या माणसाला एवढी सुद्धा दया आली नाही की त्याने ती असा विकृत प्रकार केला आणि त्याच्या वासना त्याची घाणेरडी त्याला भागवण्यासाठी त्याने एका लहान मुलीचा निष्पाप जीवाचा त्याने बळी घेतला त्या वासनेसाठी. अशा वासना ठेचून काढण्यासाठी या आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काही अशा काही घटना घडायला लागलेल्या आहेत त्यासाठी मला तर वाटतंय की थोडा का होईना आपल्या कायद्यामध्ये थोडा तरी म्हणजे की महिलांच्या संरक्षणासाठी काहीतरी बदल हा झालाच पाहिजे. म्हणजे की त्या नराधमांना फाशीची शिक्षा देऊन त्यांचं आयुष्य हे लगेच संपून जाईल किंवा त्याचा जीव पटकन जाईल. त्याला वेदना ह्या होणार नाहीत ज्या त्या लेकराला वेदना सहन कराव्या लागलेल्या आहेत त्या. परंतु जर त्याला अशा वेदना देऊन म्हणजे की अशा वेदना त्याला दिल्या पाहिजे त्या की अशी सजा असा त्या म्हणजे की अशी शिक्षा त्यांना मिळायला पाहिजे की बाईकडे आणि लहान लेकरांकडे नुसतं नजरेनं बघितलं ना तरी सुद्धा तुमचं हाल काय केले जातील ना. म्हणजे की त्या शिक्षेचा विचार करूनच तो माणूस तशी विकृती किंवा तसे विचार त्याच्या डोक्यामध्ये घेणार नाही आणि कुठंतर आपली लहान लेकरं ही सुरक्षित राहतील. आता तुम्हाला मी आताच म्हटलं की ना घरामध्ये सुरक्षित आहे त्याला मुली, ना सासरी गेल्यानंतर सुरक्षित आहे त्या, ना शिक्षण घेण्यासाठी शाळेत गेल्यानंतर सुरक्षित आहेत, ना कुठं बाजारामध्ये मार्केटमध्ये गेल्यानंतर सुरक्षित आहेत, ना कुठं पाहुण्याच्या घरी सुरक्षित आहे त्या, ना कुठं अंगणामध्ये खेळताना सुरक्षित आहे त्या, ना पोटामध्ये असताना सुद्धा सुरक्षित आहे त्या. बघा तुम्ही गर्भामध्ये सुद्धा असताना मुलींचा गर्भपात केला जातो आणि त्यांना जगामध्ये येण्याच्या अगोदरच त्यांना संपवलं जातं. बरोबर आहे का नाही. मग मला खरं त्या लहान बाळाचं इतकं वाईट वाटलेलं आहे ना. खरं मी एवढी मानसिक म्हणजे की खचून गेल्यासारखं वाटतंय की हतबल झालोय आपण की आपल्याला काय करावं हे समजत नाही आता. कारण अशा लोकांना जिवंत सोडणं किंवा जगण्याचा अधिकारच नाही की जे लहान मुलांकडे वाईट नजरेने वाईट विकृतीने बघतात. आणि अशा लोकांना लवकरात लवकर ठेचलंच पाहिजे. पूर्वी आपल्या महाराजांच्या काळामध्ये कुणाची हिंमत होत नसायची की बाईकडे वर नजर करून बघण्याची महाराजांच्या काळामध्ये. आणि त्यावेळेस बायकांना आदर पण तसंच दिला जायचा आणि बायका ह्या सुरक्षित होत्या की म्हणजे की स्त्री आणि म्हणजे महिला ह्या सुरक्षित होत्या ज्यावेळेस महाराज होते त्यावेळेस. आणि आता आपल्या महाराष्ट्रामध्ये इतकी विकृती विचित्र झाले की त्यांनी लहान मुले कधी सुद्धा त्यांना कळत नाही की या अशा विकृत माणसांचा लवकरात लवकर बंदोबस्त केला पाहिजे. आणि सगळ्यात मोठं जबाबदारी म्हणलं की एक जे काय आपण म्हणतात लेकरांकडे स्वतः आई वडील म्हणून आपल्या लेकरांना आपल्या नजरेसमोरून खरंच सांगते काम राहू द्या पैसे पाणी सगळं राहू द्या परंतु आपल्या लेकरांकडे आपण लक्ष ठेवायलाच पाहिजे. एक म्हणजे की मुलींकडे लक्ष ठेवणं हे खूप 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 मोठी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आपण सगळ्यात पहिलं पूर्ण केली पाहिजे की आपलं बाळ हे आपल्या नजरेसमोरून जाता कामा नये. बस मला तर एवढंच बोलायचंय की मुलींकडे लक्ष ठेवा. कारण रावण सुद्धा कुठंतरी चांगला होता कारण त्याने सीतेला पळून अपहरण करून नेला परंतु तिला कधी हात सुद्धा लावला नाही. आणि आत्ताची जी काही महाराष्ट्रामध्ये किंवा जगामध्ये घडतंय बलात्कार अत्याचार छळ मानसिक शारीरिक आणि खूप 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 भयंकर घटना घडतायत महाराष्ट्रामध्ये सुद्धा ज्या की कधी
ऐकायला सुद्धा मिळाल्या नव्हत्या. परंतु आता जे काही घटना घडतायत त्यामुळे आपली पूर्ण एक जबाबदारी आहे की सामान्य नागरिक म्हणून पण आणि स्वतः आपण आई वडील म्हणून पण आपण आपल्या लेकरांकडे सगळी कामं राहू द्या, परंतु आपण आपल्या लेकरांकडे लक्ष ठेवलं पाहिजे. आणि ती आपली पहिली आणि सगळ्यात प्रथम जबाबदारी आहे असं मला तर वाटतंय. त्यासाठी खूप वाईट वाटतंय मला तर, खरंच खूप वाईट वाटतंय. कारण आज एवढं मी धाडस पण करायले ना तुमच्याशी बोलण्यासाठी, कारण मला असं वाटतं की जे काही घडतंय ना ते अजिबात चांगलं घडत नाहीये, अजिबात चांगलं घडत नाहीये. एक आई म्हणून खूप वाईट घडतंय हे सगळं. पण आपल्या चांगल्या नागरिकांचं हे कर्तव्य आहे की आपण आपलं जरी बाळ नसलं तरी दुसऱ्यांच्या लेकरावरती लक्ष ठेवलं पाहिजे. शेजारी पाजारी म्हणून किंवा कोणी असो, पण लक्ष ठेवलं पाहिजे. आज 3.5 वर्षाचं बाळ त्यांना कळत नाहीये. हतबल झालोय आपण, खरंच खरंच खूप हतबल झालोय. हतबल झालोय. अशा लोकांना ना खरंच प्रत्येक मुलीला शिकवण द्या, लहानपणापासून शिकवण द्या की आपल्या नात्यात मधलं कोणी असू द्या बघा, वडील असू द्या, भाव असू द्या, मामा असू द्या, चुलता असू द्या, शेजारचा असू द्या, पाजारचा असू द्या, ओळखीचा असू द्या, नसू द्या, परंतु लहान मुलींना आपल्या नजरेसमोरून जाऊ देऊ नका तुम्ही. एक आई म्हणून किंवा एक महिला म्हणून तर मी सांगते प्रत्येक महिलेला बरं का, कुणावरती सुद्धा विश्वास ठेवू नका. कारण कुणाची नजर आणि कुणाची वासना कशी असेल सांगता येत नाही, खरं सांगते. त्यामुळे तुम्ही तुमच्या लेकरांवर तर लक्ष ठेवा आणि खरंच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही. आणि त्या लेकराच्या आत्म्यात शांती लाभो एवढीच देवा ईश्वरचरणी प्रार्थना आहे माझी. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट नक्की करा तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय, आणि तुमच्या महाराष्ट्राला नक्की मदत करा पुढे जाण्यासाठी. आणि आपल्या चॅनेलवरती जे काही मी व्हिडिओ टाकत असते ना ते यासाठी टाकत असते की जी काही आपली सामान्य लोकांची बरोबर जे काही घडतंय घरामध्ये असू द्या, बाहेर असू द्या, किंवा कुठेही असू द्या, ते प्रत्येक घराघरामध्ये गेलं पाहिजे, माहित झालं पाहिजे सगळ्यांना की अशा विकृतीची सुद्धा लोक असतात. आणि आपल्याला त्यांच्यापेक्षा जास्त थोडं 2-4 विचार जास्तच करून आपण राहिलेलं कधीही चांगलं. म्हणतात की ओव्हर थिंकिंग असलं तरी चालतंय माणसानं, स्वतःला थोडासा त्रास होऊ द्या, काही फरक पडत नाही. परंतु जर ओव्हर थिंक करून आपण थोडस का होईना की हा बाबा आपलं मूल त्या दादा बरोबर गेले, आपलं मूल इकडे खेळतय, आपलं मूल तिथं आहे, कोण त्याच्याकडे वाईट नजर करून बघतय का, कोण त्याच्याकडे वाईट नजर लावून बसलंय का, हे आपण नक्कीच विचार केला पाहिजे आणि जागरूक राहिलं पाहिजे लहान मुलांसाठी तरी. तर एवढंच मी सांगते. आणि लहान मुलांकडे लक्ष ठेवा आणि आपल्या प्रिया ओळे चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.